मी किल्ले शिवनेरी बोलतोय. सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांमध्ये ताठ मानेने उभा असलेला, स्वराज्याच्या मंगल कलशाचा रक्षक मी. माझी ओळख केवळ दगड धोंड्यांची भिंत नाही, तर मी त्या इतिहासाचा साक्षीदार आहे ज्याने हिंदवी स्वराज्याचं नशीब बदललं. माझी माती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालीये. हे माझं अहोभाग्य. इतिहासाचं पान उलटलं की मला आठवतं ते 1595 साल, जेव्हा शिवरायांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनाही जहागिरी बहाल करण्यात आली. पण तेव्हा माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की याच मातीत हिंदवी स्वराज्याचा सूर्य जन्म घेणार आहे. 19 फेब्रुवारी 1630 ती पहाट माझ्यासाठी सुवर्ण क्षण ठरली. याच माझ्या कुशीत शिवनेरीच्या मातीत माँसाहेब जिजाऊंनी बाळ शिवबांना जन्म दिला आणि एका युगाचा प्रारंभ झाला. (1630 ते 1637) हा काळ माझ्यासाठी फार संघर्षमय ठरला. निजामशाहीचा अस्त होत होता. मुघल आणि आदिलशाहीचा दबाव वाढत होता. या अस्थिर काळात मी माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबांसाठी एक सुरक्षित कवच बनून उभा राहिलो. माझ्याच तटबंदीच्या सावलीत शिवबांच्या मनात स्वराज्याच्या संस्कारांचं बाळकडू रुजलं. माझा इतिहास खडतर आहे आणि बलिदानाने माखलेला आहे. 1650चा तो काळ मला आजही आठवतो, जेव्हा महादेव कोळ्यांनी मुघलांविरुद्ध एल्गार पुकारला. त्यांच्या त्या बलिदानाची गाथा आजही माझ्या काळजात जिवंत आहे. शिवबा मोठे झाले, त्यांनी स्वराज्य उभं केलं. 1670 आणि 1673 मध्ये महाराजांनी मला स्वराज्यात सामील करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मी तेव्हा मुघलांच्या ताब्यात होतो, पण शिवबांच्या अफाट ध्येयाचा आणि मावळ्यांच्या अदम्य शौर्याचा मी प्रत्येक वेळी मूक साक्षीदार ठरलो. त्यामुळे मला अभेद्य म्हटलं जातं ते उगीच नव्हे. अखेर 1716चा तो सुवर्ण दिन उजाडला आणि मी अधिकृतपणे मराठा साम्राज्याचा भाग झालो. पण नियतीला काही वेगळंच मानलं होतं. 1819 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मी ब्रिटिशांच्या ताब्यात गेलो. काळ बदलला, सत्ता बदलल्या, पण माझ्या प्रत्येक दगडावर शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या खुणा आजही पुसल्या गेलेल्या नाहीत. आज मी एक ऐतिहासिक वास्तू म्हणून अभिमानाने उभा आहे. आजही जेव्हा लोक माझ्याकडे येतात, तेव्हा त्यांना जाणीव होते ती स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या मावळ्यांच्या निष्ठेची. मी तोच शिवनेरी आहे, ज्याने स्वराज्याच्या पहिल्या श्वासाचा आनंद अनुभवला.